बातमी आता भाजपच्या अंतर्गत वादाची आहे। भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। पदाधिकाऱ्यांकडून माजी खासदार हिना गावित यांना शिवीगाळ आहे। नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नंदुरबारच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण होतोय। या कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांना शिवीगाळ केल्याचं समोर आहे। त्यामुळे या प्रकरणात भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या विरोधात नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतोय। कधी अधिकारी तर कधी पदाधिकारी तर कधी थेट मंत्र्यांसोबतच्या संवादाचा ऑडिओ क्लिप विजय चौधरी यांच्या व्हायरल होताना दिसत आहे। डॉक्टर गावितने आपल्याला विचारलं नाही, आपल्याला साधा फोन बी केला नाही। तर याने त्याचा गावित परिवार आपल्याला डावलत होता आणि आपल्याला डावलून ते त्यांची दुकान ते चालवत होते। गावित पक्ष मानतो का? नाही। तो गावितला पक्षाची पडलेली आहे, तो गावित तर पक्ष बुडवायला निघालेला आहे। नाही तर गावितने बोलवलं गावित, अरे खुशाल तो गावित मला बोलवत नाहीये, माझा अपमान करतोय। कोण आहे पक्ष? इथे पक्ष कोण चालवतोय? पक्ष कोणाचा ऐकतोय? निलेश काय खूप शक्तिमान आहे का? खूप काम करतो का? निलेशच्या क्षमतेपेक्षा आपण त्याला मोठं केलेलं आहे। हो, मोठं केलं आहे। एकनिष्ठेने काम करावं लागेल तर तू मोठा होशील म्हण, आणि विजय वंशीवर त्याला पर्याय नाही म्हणा। अरे भाऊ दादा, तुमच्याकडे आम्ही आलो सभेला, त्यांची इतकी जीवावर आली आमच्याबद्दल, एवढी बोटं मोडली तेवढी बोटं मोडली, एवढ्या आम्हाला शिव्या दिल्यात। काय सांगू तुम्हाला, काय गरज होती? मी काय सांगतो दादासाहेब जी, आता आपला सर्वांच्या याच्याने हा मंत्रीने बनायला। यस 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 काय बी झाला दुसऱ्याला काय करा, पण याला नको चालायला। यस 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 हा आपल्याला मार। अरे आपण त्या काय राहिलं तर आपण त्या विचारधाराचे आहे, तर थोडं समजायला पाहिजे ना। नक्की नक्की। आपण काय दुश्मन आहे का त्याचा? पण तो, अरे तुम्ही तर एक ठिकाणी, मी तर त्याच्यासाठी काय केलं तरी नाही माझे झाले, ते कोणाचं होऊ शकत। अहो मी पण, तुम्ही म्हणता ना तसं मी पण 2014 मध्ये त्याच्यासाठी त्याच्यासाठी खूप केलं। आता सुद्धा मंत्री करण्यासाठी मी एका मिनिटात, हिना माझ्याकडे आली, एका मिनिटात मी देवेंद्र भाऊंना फोन केला, देवेंद्र भाऊंना म्हटलं करून टाका, म्हटलं काही अडचण नाही। तेच ना तरी सुद्धा दादा माझा एवढा अपमान केला, काय सांगू तुम्हाला। मी निधीसाठी 50 वेळा गेलो तरी सुद्धा हो देतो करून 2 वर्ष घालून टाकले त्या माणसाने, शेवटपर्यंत दिला नाही। आता फक्त एकच नजरी समोर ठेवा, हा नको। येस, बसू आपण सर्वजण एकत्र बसू आपण। तुम्ही सांगा तेव्हा येऊन जा। हो दादा, बसू आपण एकत्र। आता या सगळ्या व्हायरल ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर विजय चौधरींचा राजीनामा आहे। भाजपच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा आहे। माझ्यामुळे पक्षाची बदनामी नको असं म्हणत त्यांनी राजीनामाच दिला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।